नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं स्वागत। पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा जलद आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट। गुरुवीण कोण दाखविल वाट, आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट। आज गुरुपौर्णिमा, जीवनाला अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानमयी प्रकाशाकडे नेणारा असा गुरु। भारतीय संस्कृतीत आज असलेल्या गुरुपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। गुरूंकडून मिळालेल्या विद्येमुळे गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन ऋणी होण्याचा आजचा दिवस। आज राज्यभरातील अनेक मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरे सजली असून सकाळपासून गर्दी झाली आहे। शिर्डीतील साई मंदिर तसेच शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरासह इतर मंदिरातही आज भाविकांचा ओघ पाहायला मिळतोय। आषाढ पौर्णिमेच्या आजच्या दिवशी शतकातलं सर्वात मोठं खग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे आणि विशेष म्हणजे 1 तास 43 मिनिटं इतका वेळ चालणारं हे ग्रहण भारतातून दिसणार आहे। रात्री 11:53 हे ग्रहण दिसेल। ज्या ठिकाणी आकाश निरभ्र असेल तेथून साध्या डोळ्यांनी देखील खग्रास चंद्रग्रहण पाहता येईल। या ग्रहणात चंद्रबिंब लाल काळसर रंगाचं दिसेल। एवढ्या मोठ्या कालावधीसाठी हे चंद्रग्रहण पाहणं खगोल अभ्यासकांसह सर्वांनाच मोठी संधी आहे। करदात्यांना एक दिलासा देणारी बातमी, आयकर रिटर्न्स भरण्याची मुदत आता 1 महिन्याने वाढवण्यात आली आहे। आधी करदात्यांना 31 जुलै ही शेवटची तारीख होती, मात्र आता ही मुदत 1 महिन्यांची म्हणजेच 31 ऑगस्ट पर्यंत वाढवली आहे। अर्थ मंत्रालयाने याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे। त्यामुळे आपलं आयकर विवरणपत्र आता 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही भरू शकता। जागा नावावर करण्यास स्थगिती दिल्यानं माजी आमदार पोपटराव गावडे यांना झटका मिळालाय। शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील बस स्थानकाजवळच्या जागेवर गावडे यांनी हक्क सांगितलाय। त्याबाबत ग्रामपंचायतीकडे आणि शिरूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहारही केला होता, मात्र ही जागा ग्रामपंचायतीच्या मालकीची असल्याचं सांगितलं जातंय। अशी मोक्याची जागा धनदांडगे लाटत असल्याचा आरोपही केला जातोय। या सर्वांवर आता भूमी अभिलेखाच्या अधीक्षकांनी स्थगिती दिली असून येत्या 7 ऑगस्टला याबाबत पुढील सुनावणी होणार आहे। अहमदनगरमध्ये थुंकी अंगावर उडाल्यानं एका दुचाकी स्वाराची मारहाण करत हत्या करण्यात आली आहे। दारूच्या नशेत असणाऱ्या तिघांनीही मारहाण केली आहे। बुधवारी नगरच्या आयुर्वेदिक चौकात महेश बाळप्पा बारसे यांची थुंकी अंगावर उडाल्यानं दारूच्या नशेतील दुचाकी स्वारांनी त्यांना जबर मारहाण केली। त्यातच महेश बारसे यांचा मृत्यू झालाय। त्याच रात्री कोतवाली पोलिसांनी रवी उत्तम साठे, आनंद एकनाथ सकट, रोहित श्रावण केदारी या आरोपींना अटक केली आहे। मराठा आरक्षणासाठी राज्यातील अनेक आमदारांनी आपला राजीनामा दिलाय, मात्र पारनेरचे आमदार सकल मराठा समाजाच्या मोर्चाप्रती उदासीन असल्याचा आरोप सध्या होत आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं या आणि अन्य मागण्यांसाठी सध्या राज्य ढवळून निघत असताना या आंदोलनाकडे शिवसेनेचे आमदार विजय औटी हे दुर्लक्ष करत आहे असं मराठा समाजाचं म्हणणं आहे। याच पार्श्वभूमीवर औटी यांनी सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राजीनामा द्यावा अशी मागणी करत त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर घोषणाबाजी करण्यात आली आहे। वादातून पतीनं गरोदर पोलीस पत्नीला विष पाजून गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। सोलापूरमध्ये ही घटना घडली आहे। पूनम विलास शिंदे काळे असं पीडित पोलीस महिलेचं नाव आहे। त्या MIDC पोलीस ठाण्यात दामिनी पथकात नेमणुकीस आहेत, तर आरोपी पती विलास सर्जेराव शिंदे हा देखील पोलीस शिपाई आहे। गेल्या काही महिन्यांपासून पती विलाससह त्याची पहिली पत्नी व त्याचे मामा हे पूनम हिच्याकडे सतत पैशाची मागणी करून त्रास देत होते। ती गरोदर असताना पती विलास हा तिला गर्भपात करण्यासाठी दबाव आणत होता। त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि पती विलास यानं जबरदस्तीनं पूनम यांना विष पाजून त्यांचा गर्भपात केलाय। या घटनेनंतर विलास शिंदे फरार असून अधिक तपास सुरू आहे। मंगळवारी सादलगाव येथील बंधाऱ्यावरून पाण्यात पडून बेपत्ता झालेल्या इसमाचा अद्यापही शोध लागला नाही। राजेंद्र दिवेकर असं बेपत्ता इसमाचं नाव आहे। याबाबत बचाव पथकामार्फत शोध सुरू आहे। बचाव पथकानं बोटीच्या सहाय्यानं भीमा नदी पात्रात शोध सुरू केलाय, मात्र नदीचं पात्र मोठं असल्यानं आणि पाण्याचा प्रवाह वेगात असल्यानं शोध मोहिमेत अडचणी येत आहेत, परंतु तरीही मोठ्या कष्टानं हे बचाव कार्य अजूनही सुरू आहे। इंद्रायणी नदीत आंघोळीसाठी गेलेले एक वृद्ध वारकरी वाहून गेल्याची घटना घडली आहे। काल सकाळी 7च्या सुमारास आळंदी येथील इंद्रायणी नदीपात्रात वसंत लहाने हे आंघोळीसाठी गेले होते। त्याचवेळी तोल जाऊन ते पाण्यात पडले आणि वाहून गेलेत। या घटनेनंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचलं असून शोध मोहीम सुरू आहे। कवठे यमाई येथील कपड्याचं दुकान फोडण्यात आलंय। काल पहाटे अज्ञात चोरट्यांनी कपड्याचं दुकान फोडून 6000 रुपये रोख आणि कपडे पळवून नेले। काल पहाटे चोरट्यांनी दुकानाचं शटर उचकटलं, त्यानंतर CCTV बंद करून ही चोरी केली आहे। याबाबत दुकानदार मयूर मुंजाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली असून शिरूर पोलीस अधिक तपास करत आहेत।
नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665 992 992. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.